नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज होता गुरुवार, सागरचा उपवास असतो, त्यामुळे म्हणलं एकटीच आहे तर काय बनवायचं, तर पटकीनी काहीतरी बनेल असं माझ्या डोक्यात आलं। तर म्हणलं चला आज शेजवान चटणी आणि चीजचं सँडविच बघूया। चला तर मग आपण रेसिपी बघूयात। इन्ग्रेडियंट्स सांगते काय काय आहेत। मी सँडविच टोस्टर घेतलेला आहे, ब्रेडचं एक पॅकेट घेतलेलं आहे, डिलिशियस बटर घेतलेलं आहे, अमूलसुद्धा बटर आहे, शेजवान चटणी आणि चीजचे स्लाइस घेतलेले आहेत। आता आपण सँडविच कसे बनवायचे ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण एक 4-5 ब्रेड घेतलेले आहेत आणि एका ब्रेडवरती शेजवान चटणी टाकून घ्यायची, सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या पण ब्रेडला शेजवान चटणी लावून घ्यायची आणि एक स्लाइस चीजची त्या चटणी लावलेल्या ब्रेडवरती ठेवून द्यायची आणि दोन्ही ठेवल्यानंतर खालून आणि वरतून दोन्ही साईडने आपण बटर लावून घेणार आहे आणि बटर लावून घेतल्यानंतर ते आपण सँडविच टोस्टरमध्ये ठेवून देणार आहे। नंतर आपण चीज घेतलेलं आहे आणि शेजवान चटणी टाकलेल्या ब्रेडवरती हे ठेवून घ्यायचं आहे आणि ऑर्गेनो होतं माझ्याकडे, थोडंसं ऑर्गेनो टाकायचं त्याच्यावरती असं। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो टाकू शकता, पण मी चिली फ्लेक्स टाकणार नव्हते कारण की शेजवान चटणी ऑलरेडी तिखट असते त्याच्यामुळे, पण माझ्याकडे होतं शिल्लक एक पॅकेट छोटं, त्याच्यामुळे मी ते टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि ऑर्गेनोही टाकलं। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता आणि खाऊ शकता। नंतर तयार केलेलं सँडविच आपण टोस्टरमध्ये ठेवून भाजून घेणार आहोत। तुम्ही जर तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तव्यावरसुद्धा भाजू शकता, माझ्याकडे होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये केलेलं आहे। 5 ते 7 मिनटं आपण गॅसवरती ते टोस्टर ठेवणार आहोत। एक बाजू शेकली का ते बघायचं, नंतर दुसऱ्या साईडनी ते फिरवायचं आणि नंतर बघू शकता तुम्ही ते सोनेरी झालेलं आहे का नाही ते, आणि ते झाल्यानंतर आपण काढून घ्या। तसेच आपण सिंगल सँडविचसुद्धा करू शकतो। एक स्लाइस घ्यायची, त्याच्यावरती मग असे सांगितल्याप्रमाणे शेजवान चटणी लावून घ्यायची आणि नंतर त्याच्यावरती आपण चीजची स्लाइस टाकायची आणि नंतर टोस्टरमध्ये ठेवून द्यायचं आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंग येऊसपर्यंत टोस्ट करून घ्यायचं आणि नंतर ताटामध्ये काढून घ्यायचं। आपल्याला पाहिजे ते आपण सॉस वगैरे पण टाकू शकतो, मला आवडत नाही त्याच्यामुळे मी काय टाकलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावरती ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स टाकलं आणि मग गरमागरम चीज आणि स्पायसेस शेजवान चीज सँडविच तयार आहे। चला तर मग कट करूया आणि सर्व करूया। हा सँडविच खूपच टेस्टी लागतो, तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। जर हा आजचा छोटासा डेली ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला हा सँडविच कसा वाटला आणि अशाच रोजच्या ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी